नमस्कार, माझं नाव सोहम आणि मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी सकाळी मस्त आजीने फणसाची इडली बनवली होती, तर ती खाल्ल्यानंतर विचार केला की आज काय व्लॉग बनवायचा। हे बघा इकडे माकड आहेत खूप, तर आज काय व्लॉग बनवायचा असा विचार करत होतो। तर माझ्याकडे असं काही स्पेसिफिक टॉपिक नव्हता, सो म्हटलं असाच आपला फोन उचलूया आणि बघूया आपल्याला काय भेटतंय कॅप्चर करण्यासाठी। तर आता मी चाललोय, आमच्या इकडे एक जागा आहे डावारं म्हणून, तर तिकडे वानर आहेत की नाही ते पाहायला चाललोय, कारण तिकडे माझ्या मामाचे आंब्याची झाड आहेत आणि आता गावी बघायला गेलं तर खूप वानर झालेत, म्हणजे आता ते लिटरली माणसाला सुद्धा घाबरत नाहीत, इतके वानर झालेत। कालच मी गेलेलो हकवायला पण ते जात नाहीत, आणि होतं कसं की ते तिकडच्या तिकडे फिरतात, म्हणजे आजूबाजूला बाकीच्यांचे पण आंब्याच्या बागा असतात, तर होतं कसं की एकाने तिकडून हकवल्यावर ते या बागेत येतात, मग आम्ही हकवल्यावर ते परत त्याच बागेत जातात। सो असं ते दिवसभर सुरू असतं, आणि ते तरी बिचारे म्हणजे कुठे जाणार। आणि मला वाटतं ही लक्ष देण्याची गोष्ट आहे, म्हणजे आता वानरांचा जो प्रादुर्भाव जो वाढलाय त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं। ते बघा त्या झाडावर आहेत पक्षी, ते बघा उडाला, या झाडावर आहेत पक्षी आणि या झाडावरून ओरडतात। अरे रे 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 रे, छोटू छोटू आहे एकदम। तर आज आपण चिकाचं दूध कसं असतं ते सुद्धा पाहणार आहोत। तेव्हा सुहास मामा कसं दूध काढतोय। सुहास मामा चिकाचं दूध आहे ना, पहिलं दूध असतं ते। आणि इकडे आपण पाहू शकता बबलू आहे। बबलू या नवीन वासराचं नाव आता काय ठेवणार? बबलू बघा कसं बोट देतोय तोंडामध्ये, दाखव बघा। आणि ते वासरू बघा कसं चुकतंय ते बोट, त्याला वाटतं ते आचू आहे, कसा आवाज काढतोय। अरे रे 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 रे, छोटू छोटू आहे एकदम। काय नाव ठेवणार बबलू याचं? नंतर ठेवणार, आम्ही सांगू तुम्हाला आम्ही काय नाव ठेवणार ते। जे माझे ब्लॉग्स बघतात त्यांना माहित असेल, हिचं नाव राणी आहे, आणि आता या वासराचं काय असणार आहे माहित नाही। दाखव बबलू दूध दाखव। हे बघा चिकाचं दूध असं असतं, हे बघा। सुहास मामा परत पाड्याला लुचवतोय। हा पाडा काय रे, झालं नाही का तुझं लुचून? असं देईल सुहास मामा लुचायला ते दुसऱ्या पाड्याला। पटकन पटकन नाव सांग बबलू सगळ्यांचं। याचं नाव काय? हे तुला माहिती? अरे सांग तर, मला नको, ऑडियन्सला सांग। अरे तुला माहिती, तू सांग। तू सांग, तू मालक आहेस, सांग। मालक तू पण आहेस। अरे याचं नाव काय सांग? सागर। सागर। तो बंड्या रागाने बघतोय, ही राणी, आणि बाकीची गुरं सोडलीत वाटतं। आणि ही बघा दुर्वा, ते राणी आहे। राणी सध्या मारण्याच्या मूड मध्ये असेल असं मला वाटत होतं, पण नाही, राणी एकदम कूल आहे। अरे अरे वाटत तिकडे चूप झाला। तो बंड्या तिकडून काय करतोय? ते हरा
काम असेल बघ. अरे दे त्याला तसं आचूळ पकडून दे त्याला. अरे तू तोंडातून सोडूनच टाकते, तोंडात धरतच तर नाही. तुझं मगाशी तुझं बोट चुपत होता. हे बघ, हे बघ. ती लात मारते तू चुपायला गेल्यावर वाटतं. हे इकडे ए ध्रुवा, पप्पांना बोलव, पप्पांना बोलव. तर आता लुचवल्यानंतर हे बघा बबलू कसा घेऊन चाललाय पाड्याला. थांब रे थांब, हळू चाल, माझे स्लीपर आहेत, मी पडेन. दाखव, एक फोटो दे, एक फोटो दे असा तिथे बरं. हा तिकडे पुढे चल आणि एक फोटो काढतो. थांब. पाडा बबलूला पण ऐकत नाही. आणि हे बघा, मस्ती करत नाही. आणि हे बघा, मस्ती करत नाही. कोण हा हा एवढा मस्ती नाही करत. त्याला किती मस्ती केला माहितीये का? निघता बघ तुझ्या तोंडात आचूळ दिलं, शाळेत सोडून दिलं. तर नवीन वासराला पहिलं असं इथे घरात ठेवतात, वासरू घाबरू नये म्हणून. थांब थांब थांब, राहू दे उठल्यावर आता किती वेळाने उठेल हा? तर हा होता माझा आजचा व्लॉग. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मज्जा मस्ती सुरू असू द्या.